श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 17 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे श्रावणी सोमवार आणि नागपंचमी. हे दोन्ही योगायोग जवळजवळ 14 वर्षांनी एकत्र येत आहेत. असा दुर्मिळ संयोग खूपच कमी जणांच्या नशिबात असतो आणि त्यातले आपण आहोत. कारण सोमवार म्हणजे महादेवांचा वार आणि महादेवांच्या गळ्यामध्ये कायम नाग असतो आणि नाग म्हणजे नाग हे त्यांचं हेच आहे म्हटलं जातं, आवडीची गोष्ट म्हटली जाते. आणि त्यामुळे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळे आपल्यासाठी सेवेचा आणि उपायांचा डबल धमाका म्हणता येईल. कारण दोन्ही गोष्टी एकत्रित करायचा आहे. पण बऱ्याच आता माझ्या ताईंना प्रश्न पडतो की जर दोन्ही दिवस एकत्र आले आहेत तर मग भावाचा उपवास कधी करायचा? तर लक्षात घ्या, भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो. म्हणजेच भावाचा उपवास आपल्याला उद्या धरायचा आहे. मात्र काही ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमी दिवशीच धरतात. त्यांनी नागपंचमी दिवशी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा एकत्र उपवास करून सोमवारी सायंकाळी जो काही तुम्ही घरामध्ये जेवण बनवतात त्याने हा उपवास सोडावा. ज्यांच्याकडे आज म्हणजे रविवारी उपवास धरतात त्यांनी सुद्धा रविवारी सकाळी उपवास धरायचा आहे. तुमच्याकडे जर दोन्ही वेळेस धरत असतील तर दोन्ही वेळेस उपवासाचे पदार्थ खायचे. सोमवारी सुद्धा उपवासाचेच पदार्थ खायचे आणि हा संपूर्ण उपवास रविवारी सकाळी धरलेला सोमवारी रात्री तुमचा सुटेल. आणि हो, नागपंचमीचा उपवास जरी तुमच्याकडे संपूर्ण दिवस धरत असतील तर रविवारी संपूर्ण उपवास, सोमवारी संपूर्ण उपवास आणि मग मंगळवारी सकाळी उपवास सोडला जाईल. ही आता आहे पारंपरिक पद्धत. पण ज्यांच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी नाही तर नागपंचमी दिवशी उपवास धरला जातो भावाचा सुद्धा आणि हा आपला सोमवार तर आहेच, त्यांनी फक्त सोमवारी दिवसभर उपवास करावा. आणि ज्यांच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात त्यांनी रविवार आणि सोमवार हा संपूर्ण उपवास करून मंगळवारी उपवास सकाळी सोडायचा आहे. म्हणजे उपवासाचा प्रश्न तुमच्या डोक्यातून गेला असेल. पण सोमवार सुद्धा जर तुमच्याकडे नागपंचमीला उपवास धरतात तर तो सोमवार सोडायचा नाही, मंगळवारी सोडायचा. आणि ज्यांच्याकडे फक्त नागपंचमीला सकाळी उपवास धरतात भावाचा आणि संध्याकाळी सोडतात त्यांनी सोमवार आणि नागपंचमीचा उपवास दोन्ही संध्याकाळी सोडवावे. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल, थोडं कन्फ्युजन झालं असेल तर व्हिडिओ पुन्हा बॅक घेऊन व्यवस्थित ऐका. मी तुम्हाला समजून सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. तरीही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, ताई पिरियड असेल तर काय करायचं? बघा, पिरियड असेल तर तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकत नाही, वारुळावर जाऊ शकत नाही आणि तुम्ही सोमवारचा उपवास धरूच शकता. म्हणजे पिरियड असेल तरी पूजा न करता उपवास धरायला हरकत नाही. दोन्हीचा सुद्धा, नागपंचमीचा सुद्धा आणि भावाचा सुद्धा आणि श्रावणी सोमवार सुद्धा पिरियड असतानाही उपवास कधीही सोडू नये. फक्त पूजा करण्याला थोडक्यात नकारलेलं जातं, उपवास धरायला नाही, नामस्मरणाला नाही. हे सगळं आपण करू शकतो. नागपंचमीला कोणत्या चुका करू नयेत? आता लक्षात घ्या, माझी आई, माझी आजी जोपर्यंत आम्ही मोठ्या होत नव्हतो म्हणजे 15 ते 20 वर्षाच्या, तोपर्यंत आम्ही त्यांनी कडक नियम पाळलेले पाहिले आहेत. ते कोणते? सगळ्यात पहिलं, कंगवा केसाला लावत नव्हत्या जुन्या बायका. कंगवा केसाला लावत नसत, विळी वापरत नसत, सुरी वापरत नसत, तवा वापरत नसत. असा त्यांचा तो एक हे होता की नांगरणे, शेतकाम करणे, खोदकाम, ट्रॅक्टर चालवणे. कारण त्या कहाणीमध्ये ट्रॅक्टर खाली साप, नाग, साप यांचे पिल्लू म्हणजे पूर्ण कुटुंब नष्ट झालेले होते आणि म्हणून त्या दिवसात ही कामं करू नयेत असं प्राचीन काळामधील ज्या गोष्टी आहेत, ज्या कथा आहेत त्या आपल्याला सांगतात. म्हणून या दिवशी कधीच बघा तुम्ही बऱ्याच गोष्टी टाळतात, केस विंचरण्यापासून. पण आत्ता आपल्याला शक्य आहे का? बिलकुलही नाही. आपण आता केस विंचरल्याशिवाय ऑफिसला बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे आता प्रथा थोड्याशा मागं पाडून आधुनिक गोष्टी सुरू आपण केलेल्या आहेत. जसं की काही जणांकडे बघा
नागपंचमीला पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक असतो. आता तुमच्याकडं हे जुन्या पद्धतीपासून असेल तर तुम्ही निश्चितच करू शकता, नाहीतर आदल्या दिवशी रात्री पुरणपोळ्या आमटी करून ठेवावं आणि ते दुसऱ्या दिवशी खावं. आमच्याकडे म्हणजे ब्राह्मण लोक किंवा अजून इतर लोकांकडे पण ही पद्धत नक्कीच असेल. आमच्याकडे पुरणाचे दिंड केले जातात. दिंड म्हणजे काय, तर आपण जसं उकडीचे मोदक करतो तसं आमच्याकडं ते चौकोनी असे फोल्ड करून कणिक त्यामध्ये पुरण भरून त्याला उकड दिली जाते स्टीम मध्ये, चाळणीमध्ये, आणि त्याच्यावर तूप सोडून खाल्लं जातं आणि मुगाच्या डाळीची खिचडी. हेच आमच्याकडे त्या दिवशी दिवसभर खाल्लं जातं. मी जर रेसिपी शूट केली तर तुम्हाला नक्की दाखवेन. आमच्याकडे या दिवशी तवा ठेवला जात नाही. आमच्याकडे या दिवशी विळी, सुरी हे काहीही वापरलं जात नाही. पण तुमच्या इथे तशी पद्धत नसेल तर काहीही पाळण्याची गरज नाही, कारण नव्यानं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आणि तुमच्या घरामध्ये त्रास होणार अशा गोष्टी मला अजिबात करायच्या नाहीयेत. नागाची पूजा म्हणजे नागपंचमीची पूजा कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ उद्या येईल. त्यामुळं उद्याचे दोन्ही व्हिडिओ, श्रावणी सोमवारची पूजा आणि नागपंचमी, हे दोन्हीही व्हिडिओ उद्या येतील किंवा आज संध्याकाळी एक येऊन जाईल. तर तुम्हाला बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनचं बटन आणि ऑलवर क्लिक करावं लागेल, जेणेकरून माझा नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला पटकन बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.